संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना मकोका लावा या मागणीसाठी येत्या शुक्रवारी 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे। मंगळवारी सायंकाळी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत गैरसमजुतीने मराठा समाजात वाद झाला, परंतु समाजातील वरिष्ठ आणि पोलिसांनी हा वाद आवरता घेतला। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुढील दिशा ठरवण्याबाबत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीमध्ये येत्या शुक्रवारी 18 जुलै रोजी अक्कलकोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही व त्यांच्यावर मकोका लावण्यात येत नाही तोपर्यंत वेगवेगळे आंदोलन सुरूच राहील। 18 तारखेनंतरच्या आंदोलनाची पुढील दिशा आम्ही सांगू। अक्कलकोट येथे जाऊन बंद बाबतची पुढील दिशा बुधवारी ठरवणार असल्याचे माहुली पवार यांनी सांगितले। यावेळी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे, विजयसिंह राजे भोसले, वटवृक्ष मंदिराचे महेश इंगळे, दिलीप कोल्हे, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, पद्माकर काळे, राजन जाधव, सोमनाथ राऊत, ॲडव्होकेट रोहित फावडे, चेतन चौधरी, श्याम कदम, दत्तात्रय मुळे, राम गायकवाड, प्रशांत बाबर, श्रीकांत डांगे, शेखर जगदाळे, सुनंदा साळुंखे, मनीषा नलावडे, रवी मोहिते, मतीन बागवान, प्रशांत भगरे, नदीम डोणगावकर, शौकत पठाण, सादिक नदाब, युवराज पवार आदींसह मराठा समाजाचे अनेक जण उपस्थित होते। दरम्यान संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काळे टाकून हल्ला केल्या प्रकरणातील आरोपी दीपक काटे व भावनेश्वर शिरगिरे या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यातील आरोपींचा आमच्याशी सुतराम संबंध नाही। प्रवीण दादांना कोणीतरी आमच्याविषयी गैरसमज करून देत आहे। माझे चिरंजीव अमोलराजे यांनी हल्ला प्रकरणातील आरोपी दीपक काटेला चांगला सज्जड दम दिला। तू जे केला आहे ते बरोबर नाही असे ते त्याच्या कानात म्हणत होते। काही कार्यकर्त्यांना याची कल्पना नसेल, त्यामुळे गैरसमजुतीतून हा प्रकार घडला। मराठा समाज बैठकीमध्ये जो निर्णय घेईल मला मान्य असेल, असे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांनी म्हटले। ज्या हल्ल्यामुळे तमाम महाराष्ट्रातला बहुजन समाज दुखावला गेलाय, त्याला एक नंबरला कारणीभूत हे पोलीस प्रशासन आहे। ज्या पद्धतीने त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती त्यांनी दखल घेतलेली नाही। पीआय राजेंद्र टाकणे स्थानिक भाजपचे आमदार 3 दिवस अगोदर आरोपी येऊन अक्कलकोटमध्ये रेकी करून जातात। त्यांना ज्या स्थानिकांनी मदत केली आहे त्यांची नावं, त्यांचा सीडीआर, त्यांचे मोबाईलचे डिटेल्स हे डिपार्टमेंटने तपासलेले नाहीत। आमच्या सगळ्यात मोठ्या नेत्यावर हल्ला झालाय आणि प्रशासनाने एका दिवसात जामीन होईल अशी कलम लावली। काल ज्यावेळेस आम्ही काल जाऊन भेटलो त्यावेळेस फक्त 2 आरोपीला काल अटक झाली आणि त्यांना पीसी दिले। आमची एकच मागणी आहे, सर्व आरोपींना मोका लागलाच पाहिजे। सर्व आरोपींना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। यातला एक आरोपी पॅरोलवर बाहेर आलाय। पॅरोलवर बाहेर आलेल्या गुंडाने सुद्धा हल्ल्यात सहभाग घेतलाय। त्याचे सुद्धा फुटेज लपवण्याचे काम पोलीस प्रशासनाने केलंय। प्रवीण दादांना जीवा मारण्याचा प्रयत्न होता, पण संभाजी ब्रिगेडचे जे काही ठराविक मावळे होते त्यांनी हल्ला स्वतःवर झेलला आणि प्रवीण दादांचा जीव वाचवला। जिथं निष्क्रिय पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने वागले त्याचा निषेध करून उद्याच्या 18 तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही, सगळ्या यातले एकूण एक आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। 8 आरोपी घटनास्थळावरनं फरार झालेले आहेत, 2च आरोपी केवळ ताब्यात आले। कसं नेमकं पळून गेले इतके मोठे सगळे गोंधळीत असताना? पोलीस प्रशासनाचं कायद्याला संरक्षण करणं, संविधानाने पोलीस न वागल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे। फक्त 2 आरोपी सापडलेत। आमचं म्हणणं एवढं आहे, तिथं ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं त्यांचं कर्तव्य बजावलं पाहिजे होतं ते बजावलेलं नाही। त्याचा गैरफायदा झाला। प्रचंड राजकीय दबाव पोलीस प्रशासनावर होता। पोलीस प्रशासन अजूनही आमचं म्हणणं आहे, हे कायद्याचं राज्य आहे का नाही का गुंडांचं राज्य आहे हे त्यांनी डिक्लेअर करावं। या सोलापूर जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल तर सर्व आरोपी या प्रकरणातले अटक झालं पाहिजे आणि त्या सगळ्याला मोका लागला पाहिजे। मोका लागला पाहिजे, त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही। आजच्या बैठकीला आलेले सर्व राजकीय पक्षाचे नेते, सर्व सामाजिक संघटना, सर्व पुरोगामी विचारसरणीचे, बहुजन विचारसरणीचे मान्यवर यांचा आम्ही आभार मानतो आणि त्याच ताकदीने सगळ्यांनी आश्वासन केले की आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आंदोलनामध्ये सक्रिय आहोत।
अक्कलकोट बंदची भूमिका दिलेली आहे. जोपर्यंत मोका लागणार नाही तोपर्यंत आंदोलन करणार. नक्की कशा पद्धतीचे आंदोलन यामध्ये असणार आहेत उद्यापासून? सुरुवात अक्कलकोट बंद शुक्रवारी 18 तारखेला. जोपर्यंत मोका लागणार नाही तसं मीडियाला पुढचे आंदोलन आम्ही 100% करू. साहेब, आज जो राडा झाला त्याला जबाबदार कोण आहे नेमकं? एक मिनिट ऐका, ते कोणीतरी बोलला असेल, कोणीतरी विषयांतर करू नका. आमचं टार्गेट एकच आहे, ह्या आरोपींना मोका लागला पाहिजे आणि त्यासाठी सगळी यंत्रणा शासनाची जर नाही काम केले तर ह्या जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था ढासळायला फक्त पोलीस प्रशासन जबाबदार असते. प्रवीण गायकवाडांचा देखील धनंजय राजे यांच्यावरती रोख आहे बोलताना की आयोजकांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, पोलीस संरक्षण मागवलं पाहिजे होतं, असं प्रवीण गायकवाड वारंवार झालेल्या हल्ल्याचा राग कार्यकर्त्याच्या मनामध्ये कार्यकर्त्याच्या मनामध्ये स्थानिकचा जो कार्यक्रम आहे, स्थानिकचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे, पोलीस स्टेशनला यायला पाहिजे. त्याचा गैरसमज झाला, तो स्पॉटर नव्हता, पण जी मंडळी स्पॉटर होती त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिल्यामुळे व्यवस्थित बैठक पार पडलेली. आता सगळ्यांचे समज गैरसमज दूर झाले. अक्कलकोट बंद आहे, मोर्चा नाहीये. जर मोठा नाही लागला तर पुढची स्टेप आहे मोर्चा असणार. उद्या आज जी बैठक झाली त्यातून वाद निर्माण झाला. आम्ही ज्या वेळेला माऊली पवार असतील, नाना असतील, राजजाधव असतील, मस्के असतील, आम्ही सगळ्यांनी बसून सीपी ऑफिसला निवेदन दिलं आणि जी कलमं लावायला पाहिजे होती ती लावली गेली नाहीत. त्यामुळे आरोपी मोकाट सुटतील. त्यावेळेला माऊली पवारने त्याचं हे केलं, पश्चात्ता त्या ठिकाणी व्यक्त केली. त्यामुळं आज त्यांना कलम बदलून अटक केलंय. 2 लोकांना पिशी मिळाली आणि राहिलेले जे आहेत ते आरोपी गेले कुठं, फुटेज काढा, कोण दूध पाजलंय का आणखी काय पाजलंय त्याचे फुटेज मध्ये येईल. आणि फुटेज मध्ये सगळ्या टीव्हीला व्हिडिओला सगळीकडे माहिती आहे. त्यामुळे पोलीस खात्याला पकडायची काही जास्त ही नाही आहे. त्यामुळे आम्ही सगळे आमचे समन्वयक उद्या अक्कलकोटला जाणार आहोत. मग बंदच्या स्वरूपामध्ये काय करायचं काय नाही या विचार विनिमयामुळे ती लांब न जाता तावातावामध्येच आता हे आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे. त्यासाठी उद्या अक्कलकोटला जाऊन जी नियोजन बैठक आहे आमची, बाबा उद्या बंद केलं त्यानंतर आपण काय करायचं, त्यानंतर काय करायचं, अशी सगळी रूपरेषा आम्ही ठरवणार आहोत. सगळ्या लोकांना आम्ही बोलणार आहोत. हल्ला होतोय त्यामुळं सगळे लोक एकत्रित येतील, पूर्ण आपल्या जिल्ह्यातले लोक एकत्रित येतील आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आम्ही पुढचा घेणार आहोत. नेमके कोण आमदार आहेत आणि त्यांची नेमकी काय भूमिका होती या घटनेमागे? नाही, आता बघा, हा तपासाच्या पोलिसाचा भाग आहे. हा तपासाच्या पोलिसाचा भाग आहे. त्यांनी सांगावं कोण होते, कुणाचे फोन आले. आता माऊली पवारांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे कॉल स्टेट बघा, कळलं समजून TDR बघा. अवघड आहे का? रेकी करून गेले म्हटलं, ते रेकी करून केलंय, कशी केली, कुणाच आहे, हा सगळा आता पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. त्याच्या पुढे जो निष्पन्न होईल त्याच्या विरोधात आम्ही काय करायचं निश्चित ठरवणार. मला आमच्या प्रमुखांना सांगितलं त्यांना गोळ्यानं याचा मग त्रास होत होता म्हणून मी स्वतः त्यांना गाडीत बसवलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे ते निर्णय घेतले म्हणून उद्या आम्ही अक्कलकोटला सर्व प्रमुख लोक जाणार आहोत. पुढची दिशा काय ठरवायची, कसं ठरवायची बघून तुम्हाला माहिती.